हॅलो हाय गुड मॉर्निंग मित्रांनो. मी सकाळी पुण्यात आलेलो आहे कारण की आज पप्पांचं आगमन आहे सकाळी. तर तुम्ही पाहू शकता मी एकदम दगडूशेठ मंदिराच्या जवळ आहे बघा. माझ्यापासून अगदी काही अंतरावर दगडूशेठ गणपती बाप्पांचं मंदिर आहे. तर थोड्याच वेळात आता गणपती बाप्पांची मूर्ती बाहेर मध्ये ठेवून मिरवणुकीला चालू होणार आहे. तर तुम्ही माझ्यासोबत या सोहळ्यामध्ये सहभाग घेऊ शकता. तर चला मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो. तर मित्रांनो आतमध्ये आरती चालू आहे, त्याच्यामुळं बाहेर फक्त मोर्यारी असं जेवूस करतायत आणि त्याचबरोबर टाळ्या सुद्धा वाजवत आहेत. तर आत्ताच आरती चालू झालेली आणि आरती झाल्याच्या नंतर इथे लगेच ढोल ताशा वाजवून होईल. तुम्ही आता ऐका थोडं ढोल ताशा वाजवण्याकडून होणार आहे. पलीकडच्या बाजूने रथ आतमध्ये येतो मित्रांनो. तर त्यामुळं बघा या ठिकाणी गर्दी किती झालेली, एकदम असे ढकलत आहेत नाही का आजूबाजूने सगळे एकमेकांना. आणि प्रत्येकाची नाही का जसं की चढाओढ आहे फोटो काढण्यामध्ये आणि व्हिडिओ शूट करण्यामध्ये समोर. तर तुम्ही पाहू शकता प्रत्येकजण फोटो काढतो आणि व्हिडिओ शूट करतोय यामध्ये. आणि समोर बैल दिसतात बघा एकदम मंदिराच्या समोर. तर ते रथाचे बैल आहेत आणि मागच्या बाजून तुम्हाला रथ येताना दिसतोय.
तर आता तो रथ समोर येईल हळूहळू आणि एकदम समोर बाप्पाचं जे मंदिर आहे मंदिराच्या समोर एकदम थांबेल आणि त्यानंतर मंदिरामधील जे सेवेकरी आहेत ते सेवेकरी बाप्पांची मूर्ती उचलतील आणि ती रथामध्ये विराजमान करतील आणि त्यानंतर सुरू होईल दगडूशेठ बाप्पांची मिरवणूक. आणि एक प्रदक्षिणा म्हणजे पूर्ण मिरवणूक झाल्यानंतर जे आता नवीन मंदिर बांधलेलं आहे नाही का, बाप्पांचं जे मंडप बांधलेलं आहे पद्मनाभ स्वामींचं मंदिर, तर त्या मंदिरामध्ये बाप्पांची मूर्ती विराजमान केली जाईल आणि मिरवणुकीची सांगता होईल.